तो चलिए शुरू करते हैं. काय दिसतंय बघा ना भाई साहब. मागे लवकर उठून बघ व्ह्यू बघ. मित्रांनो एक नंबर व्ह्यू इथला. आता मी आवडतो सगळ्यांना उठवतो आणि आम्ही जातो गणपतीच्या दर्शनाला. 5 वाजता जायचं होतं कारण एक 7ची आरती आहे ती करायचा विचार होता प्लॅन होता. त्यानंतर पुढचे बाकीचे प्लॅन होते पण कोण उठल्यानं कारणाने आता 12 वाजताच्या आरतीला जावं लागेल. तर मित्रांनो आता मी ह्यांच्या रूममध्ये आलेलो आहे. हे हो का जयेश हे किरणे उठकी किती वेळ झाला. आणि वैभव इथं झोपलाय उठला ना अजून. आणि कोलगेट आज करणार डवणे आंघोळ आणि कोलगेट घेतले. आणि भाई इधर का व्यू टांग 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 डिंग टांग. इथला व्यू बघा पूर्ण फ्रंटने येऊ. मी बॅकला होतो गावऱ्याला उठावलाय कसा कसा तरी. आता आम्ही जातो. मी आंघोळ बिंघोळ करतो. तुम्हाला फ्रेश झाल्यानंतर भेटतो. A few moments later. तो गाइस तुम्हारा भाई रेडी होके तैयार है. सबसे पहला फिर उसके बाद 2 नंबर पे आता है गौरू. 3 नंबर पे आता है सीट द मॉडल द काकडे. आता ते आंघोळ झालेली आहे. वैभव आंघोळीला गेलाय. ए किरणे अरे उठकी. कसं आहे काय आता मी जातो सगळ्यांचं दाखवतो तुम्हाला. मी खालना एकदा गेला दाखवतो कसं आहे काय नाही. हॉटेल आहे म्हणजे लॉज टाईप आहे दुसरं नाही बोलता येणार. मग आता आम्ही इथनं गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला चालू आहे. तिथनं आम्ही आरेवारे बीचला तिकडे जाऊन बीचमध्ये जाऊन मस्त धिंगाणा करणार आहे. तुम्ही बघत राहा. तर हे लॉज होता बघा सकाळचा असा दिसतोय. आणि आम्ही आता निघतोय मंदिरामध्ये. हां आता फोटो वगैरे काढून तो कसला दिसतोय आका बाय आराम कसम. सगळे तयारी ते सगळे ओमीच मॅट शॉट दाखवायला. याला दाखवा बा याला दाखवा. अरे वाव सगळे आता गाडी लावून फोटो बिटो काढतो. मी भेटतो तर मित्रांनो आम्ही आता आलो गणपतीपुळेच्या मंदिरापाशी. बघू शकतो तुम्ही आता एंट्री केलं आम्ही. आता गाडी लावायला जागा भेटतो. आणि का पुढं समुद्र आहे आणि आता गाड्या लावता आम्ही. त्या बाजूला समुद्र आहे. पार्किंगची सोय आहे इथे. ह्या आमच्या गाड्या झालं होतं आता थोडक्यात राहिले. अथंग. तर गाईज आम्ही आता आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये फोन बंद आहे वाटतं. ए फोन नाही का अलाउड. मोरया मध्ये झालं माझ्या व्हिडिओच्या. हां ते डिलीट करा. तर आम्ही आतमध्ये चाललो होतो. ओ माय गॉड म्हणजे आतमध्ये अजून आहे. हो ना किती शांत. आज गर्दी बिर्दी काय नाही एकदम मस्त. हां वीकडे म्हणजे वीकडे आमचे बघा. आयुष्यात पहिलेले पुढं होतो. दिसतोय तू काय घेतोय व्हिडिओ. आता आता आलोय. आता मी आणि किरण भाऊ आहे. किरण भाऊ मागे यो मोरया मोरया. का तुम्हाला दाखवू शकतो इथं आता मग पहिल्यामध्ये दिसतं ना. आपल्याला जायचं आतमध्ये अजून मेन मंदिरापाशी. हो किरण भाऊ येस दिस वन. खूप असा पायी प्रवास चाललेला आहे चांगला. टडाना टडाना गडे 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 गडे. तू तुमचे म्युझिक घेतोय.
बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से तरी कोण ओळखत नाही ती बात वेगळी आहे. कोण बोलला? ठीक आहे चला फोन बंद आहे मी तुम्हाला आज जाऊन भेटतो. तर आम्ही आता इथं मस्त फोटो वगैरे चालले आमचे काढणं का अँगल हा फोटोसाठी तुला आवडला ना भाऊ? बघा ना तुम्ही बघू शकता इथं म्हणजे मला पहिलं वाटलं हे नाही का साधा आपलं हे पण अख्खं मार्बलचं आहे सगळं आणि एकदम बघा ना ना गणपतीचे सगळे याचे फोटो त्या बाजूला म्हणजे एंट्री आहे असं आतमध्ये हे आपलं असं पुढे नाही जाऊ शकत जास्त वेगवेगळ्या विषयी त्यामुळे ते अलाउड नाही ते परत फोन बिन वडून घेतात परत त्यांच्यावर सॉरी वगैरे बोलायला लागतं त्यांना तुझे आपले अलाउड नाही तर नाही काढलं पाहिजे ऐकलं पाहिजे तो विषय वेगळा आहे. गॅंग माझी इन्कम टॅक्सवाली घरी रेड पण पडते आता मी पोच देतो फोटो बघ किरण भाऊ फोटो काढ अँगल बघा भाऊचा दरे बंद करू का? तर काही माझे फोटो तर चांगलेच म्हणजे आता आहे कारण किरण केळगावनी फोटो काढलेत भाऊ असा आपला ऑफिशियली फोटोग्राफर पण आहे जाऊन वाटलं तर पेजवर बघू शकते. किरण पेजचं नाव काय तुझ्या? किरण केळगाव फोटोग्राफी एकदा जाऊन वाटलं तर बघा फोटो बिटो एकदम मस्त काढतो बघा तुम्ही भेटून नंतर. तर कसं असतं माणूस असो या जानवर ताण सगळ्यांना लागते तर ह्या बाबतीत इथं एक नंबर आहे मस्त पाणी प्यायला ग्लास पण आहे स्वच्छ पाणी बघा सगळं कळलं थंड पाणी साधं पाणी असं नाही का म्हणजे पाणीचं आहे थंड पाणी पण आहे थंड तर खूप आहे असं वाटतंय फ्रीजमधनं दिले कडाक मध्ये एकदम मस्त. आणि भाऊ ह्यो जबाबदार माणूस आहे का नाही सगळ्यात अजिबात काही विसरत नाही काहीच नाही फक्त दुसऱ्याच्या बायका बी गोळा करून आणणार फक्त पोरींवर बोलायला काय विसरतो कळत नाही कारण ते पण तो शिकण त्याची ट्रेनिंग आम्ही ह्याला देणार रे किरणे याला ट्रेन करायचं पोरींसोबत बोलायला मी करणार याला संध्याकाळपर्यंत रात्री ट्रेन आणि कोण मी पोरगे असेल इन्स्टामध्ये ह्याच्यामध्ये याची बायो पण आय डी नाही का मेन्शन करतो इन्स्टा आय डी त्याला पण फॉलो करा आणि मला पण करा आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओ प्रेम द्या चांगलं और जाएंगे घूमने का फिर भेटू आपण पुढं. बीच हे आपले बीच हे मंदिर फ्रंट बाजूला किरण फोटो काढतोय टोपलं तिकडेच आता छोटासा मेजरचा एक्सपिरियन्स झाला एक भावरा डायरेक्ट डोकंच आता डोकं बिकं लागे ते आणतो का भागे इज्जतच नाही रे भाई याला ब्लर करणार परत या ब्लॉग नंतर 100% ब्लर करणार याला. टोकरे तिकडे बरं टोकरे बिकरे घेतो फोटो वगैरे काढतो निवांत भेटतो फिल्म दिलमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही इथनं निघालेलो आहे आपण सोडलं आता सगळे बघा भाई गोवा गोवा बघा भाई हॉटेलाचे मिल जाएगा जो चाहेगा मिल जाएगा क्या बात आहे क्या बात आहे. आम्ही सगळेजण आता निघलेलो आहे मस्त कपडे वगैरे घातलेले आहे आता तुम्हाला दाखवतो सगळे बीच आणि आपलं म्हणजे सिनेमॅटिक सगळं काढतो बघत राहा इथनं म्हणजे आता तो आता नाईटचा ब्लॉग होता म्हणजे इथं आलो होतो तो वेगळ्या पार्टमध्ये बनल आणि ह्याचा पार्ट वेगळा आहे म्हणजे एकदम कोकण सिरीज टाईप इन बघा आवडला असेल तर कमेंट करून सांगा कुठला पार्ट आवडलाय. आणि आता आम्ही चाललोय ए भाई कुठल्या बीचला जायचंय? अरे बीच कुठल्या मचा देंगे ना भाई चलो.
आता इथं खानावळीमध्ये थांबलो आहे. कोकण खानावळ म्हणून नाव आहे खानावळीचं. आम्ही घेतलेली अंडा भुर्जी. नाश्ता आत्ता करतोय आपण. नाश्ता पहिली वाजता नाश्ता आम्ही आत्ता करतोय, कारण कुठं आम्हाला चांगलं दिसलंच नाही. बाबांचं जरा छोटं आणि इथं बघा ना ओपन पेस आहे, म्हणजे नाही का असं गार्डनमध्ये बसू शकता तुम्ही. यांच्या आंब्याचीच बाग आहे सगळी वाटतं. आंब्याच्या बागेमध्ये तुम्ही बसू शकता. जाताना रस्त्यावरच आहे. आम्ही आता खाईन पिन दाखवतो अंडा भुर्जी कशी आहे. मला वाटतं ही नाही का, ही वाटतं का त्याला गावरान अंड्याची अंडा भुर्जी आणि ती कटवाडा घ्यायचे परत. कटवाडा कटवाडा म्हणजे ह्यांना नाही का वडा कट करून पाहिजे. हा, कारण त्यांचे तोंड एवढीच मी तुम्हाला भेटतो. शिद्या चम करता भाई पाण्यात आलो, भाई पाण्यात आलो. तिकडे ते फोटो बिटो काढतात, पण इथं मात चाललेला आहे. पब्लिक धिंगाणा करत आहे. काय बोलतात भरती आहे का ओटी तेच कळणार नाही. पाणी तर बाहेर फेकायला नाही कळणार नाही. भाई काय करू, पावता येत नाही पहिलं वाटतं तो विषय. तरी माझी तेवढी कॅपॅसिटी आहे, मी ह्यो डुबला ना मी त्याला काढू शकतो. इसकेला तुम्हाला भाई उडी मारेगा बीच में. अगं बाबू लाड बघा. भावाला भेटतो तुम्हाला. A few moments later. तर आमची परिस्थिती बघून तुम्हाला कळतच असेल की एवढा राडा केलाय असा धिंगाणा करून सोडलाय ना भाई. इथं ते धिंगाणा घासा बिसा बापर बाप. मग ते उलट्या केल्या मी तर उलट्या केल्या. घशातच पाणी गेलं घापाक करून. हे दिसते का ह्याला उचलला आणि गेलं माझ्या घशात पाणी. एकदा व्ह्यू बघा फक्त शेवटचा. सांडे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बिझी आहे. तेवढं ड्रमवाला बघा. चालतंय तेवढं. नाही भाई का आपण तशी चालत आहे. गाडीवर आता जाईन आम्ही. तुम्हाला मी कुठंतरी नाश्ता बिष्टा करेन आता. ते करतो आणि बघू क्या होता है क्या करते बताएंगे आगे जाके. तब तक के लिए तर मित्रांनो आम्ही कशोळी बीचला चाललेलो आहे. कशेळी सॉरी. हो का आपली गाडी ही धन्नो आहे आपल्याकडे ही धन्नो आहे. धन्नो दाखवले नव्हते, एक धन्नो पुढं आहे. आणि यो व्ह्यू बघा भाईजी. हो का ब्रिजवर. अरे जन्नत नाही भाई, एक नंबर आहे भाई, एक नंबर. हो का त्या भाऊचा विभाग आहे, इथला विभाग आहे बघा. हो 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 काय व्ह्यू यार. हो भाई करो शपथ यार. एकदा खरं कोकणात यार सगळ्यांनी एक नंबर आहे भाई. शपथ लय क्लास आहे, लय म्हणजे लय क्लास आहे. रोडच्या मध्ये तुम्हाला काय हा तू मंदिर बघा मध्ये. हो का रस्त्याच्या मध्ये बघा, म्हणजे पाण्याच्या मध्ये बघा. क्लास आहे यार, बहुत क्लास आहे, बहुत. 1 hour later. तुम्हाला मी आता जे दाखवायला जातो ना तुम्ही फक्त बघा ते. 1 2 3.
साहब. तर आम्ही आता इथं हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. एवढा वेळ मी व्हिडिओ का ना काढला, दगदग चालली होती, आम्हाला घरच भेटत नव्हतं. आम्ही रस्त्यावर बोलत होतो, कुणी घर देतं का घर, हे वादळ आता थकला आहे, दमला आहे, कुणी घर देतं का घर. एकाने आम्हाला दया दाखवली की या म्हणून आहे आमचे, आहे त्यांचं चांगलं आहे घर, राहतं घर आहे, त्यांनी आज ॲडजस्ट केलं आमच्यासाठी. तुम्हाला मी तिथनं जेवून झाले की गेले की मी तुम्हाला दाखवतो घर कसं आहे काय आहे. कधी यायचं असेल तर तुम्ही तिथं राहू शकता. आणि त्यांनीच सांगितलं आम्हाला हॉटेलमध्ये खायचं चांगलं आहे, त्यांच्या ओळखीचं आहे, ओळखीचं. तर आता खाल्ल्या बिल्ल्यानंतर बाकीची बातचीत करेंगे, तब तक तुम्ही खा केलं. बाय. The next day. तर आम्ही सकाळी आत्ता उठलेलो आहे, वाजले ते 7, म्हणजे 6:30लाच उठलो आहे. चूल बिल तापत होतो तर सगळेजण उठले ते. आणि तुम्हाला बोललो होतो ना आम्ही एका जागेवर राहिलो, दाखवतो तिथला जागा ती. हो का व्ह्यू गावामध्ये एकदम प्रॉपर गावात आहे. अबे हो का फुला अण्णासाहेबांचा झोका पण आहे. आणि मी तुम्हाला आता आतनं दाखवतो. काय विषय काय नाही, दात मी आत्ताच घासल्यात म्हणून इथं धुक्का बिक्का कुठेतरी लागला असेल. आम्ही दाखवतो अशा. हा ये बा, तू दाखव वाय बाय, रूम दाखव. हे असं आतमध्ये आले की 4 रूम आहे, छोटे छोटे आहे. खाली पालला जरा करून होतो. हो सॉरी, एक अशी रूम आहे. हे जे राहत म्हणजे ज्यांचं घर आहे ना त्या रूम मध्ये त्यांचं सगळं सामान आहे, त्यामुळे लॉक लावलंय. पण आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं होतं, सो जाऊ दे, त्या विषयावर तर बोलायचं नाही. ह्या दोन एक रूम आहे या असा. आणि जे महाग आहे ना ते भारी आहे. अरे बापरे, आधी मानव का. इथं आंघोळीला आहे, इथं बाथरूम आहे, इधर तुम्हाला भाई खुद आहे, पृथ्वी बोले. हे किचन आहे, किचन मध्ये फ्रीज पण चालू आहे, गॅस पण आहे, गॅसवर पण पाणी तापायला ठेवलं आहे, सगळं आहे व्यवस्थित आहे. म्हणजे आम्हाला भेटतं ना, एवढं भारी भेटतं ना, तुम्ही विचार पण नाही करू शकता. आणि हो का माग फुल गावा सारखं आहे भाई. हो भाई आमचा खंडूबाई तापवतात ना पाणी भाई. कशाला या इथं आपल्याला आपलं नाही बघा, चूल बिल भाई. हो इथं पाण्याचं आहे. आणि बॅक साईडला काहीतरी आहे. ए शिदू, एक मिनिट शिदे, मागच्या बाजूला काय बघू जरा. बॅक साईड भारीच असते रे. वाव भाई साप. ओ भाई खाली खूप असं ना, काल रात्री बरं नाही आला रॉक काढायला. उतरा बितरा नाही ना याच्या गावात भाई. काय व्ह्यू भाई, सकाळी. ओहो. आता मी पण आंघोळ बिंघोळ करतो, पाणी तापवतो, मिळेंगे. राईस तुम्ही बघू शकता, माझे शर्ट बिर्ट खूप चुरकाळलेलं, पण मी वापरली एकदम आपली जुनी पद्धत. तांबे घेतला, तांब्यामध्ये मस्त कोळशे टाकल्यात आणि इस्त्री मारतोय मस्त ह्याच्याने. हिला इस्त्री तर बसतीये थोडीफार, ॲडजस्ट पुरतं होईन जाय फोटो बिटोसाठी, फिरण्यासाठी तेवढंच, बाकी काय नाही. गावात तुम्हाला भेटतो मी इस्त्री झाल्यानंतर नाश्त्याच्या टाईम. तर काहीच आम्ही नाश्ता करायला गेलो होतो, पण आमच्या धुरंधर लोक मेन आपला जो साऊंड आहे ना तो आपल्या जे रूम आहे ना तिथं विसरून आलते. तर मी आणि आम्ही परत साऊंड घ्यायला आलो होतो. ते सगळे नाश्ता करायला बसल्यात. आणि रोड पसिनो आणि रोड रोडले भाषे आहे. तुम्हाला मी आपलं जे काल जे हॉटेलवर गेलो तो खायला
तिकडे त्यांना नाश्त्याची ऑर्डर दिली. तिकडे जाणार आहे, नाश्ता करताना मला दाखवतो काय खाणार आहे. पोहेच खाणार आणि काय नाही बघू, भेटू आपण नंतर. हे शेवटचं बघा आणि निघा. तर आमचे पोहे आलेले कोकणी पद्धतीचे पोहे. 4 धुरंधर इथं, 4 धुरंधर तिथं आणि हे धुरंधर इथे आणि धुरंधर जाणार आहे देवघरला. नाही जावी, आय लाईक इट. बाळाचा नवीन व्हिडिओ आलाय. माझ्याकडे बंगला नाही, माझ्याकडे पैसा नाही, मला सेटल किरण? करता येत नाही, माझ्याकडे गाडी नाही. एक गोष्ट सांगू लव यू प्रणाली. ओके, सुखाची ऐकत असन प्रणाली, हा तुझ्यावर खूप प्रेम करतो. किती प्रेम करतो. हे बघ राजा, तारे मस्त आहे लग्न एवढं. सुख आहे बाळ. विश्वास नको कुठे यायचा. निवडताना निवडायची तुझ्या ज्याला हिशोबच येत नाही त्याच्यावर काय विश्वास. तर मी जे बोलतो ते मी करतो. आणि आता मी आलो होतो परत, काल जागी जे होतो तिकडंच होता. आता खाली उतरलोय. कुठं आलोय सुद्धा आपण? कशाही बीच. घशिळी बीच. टेबल पॉईंटला आलो आपण. टेबल पॉईंटला आलोय. आता जरा मस्त होतं तिकडं. यो हे मेरा भाई जा रहा आगे. कमन मेरा भाई, कमन मेरा भाई, भाई मेरा भाई, भाई मेरा भाई, भाई मेरा भाई, मेरा भाई, मेरा भाई, मेरा भाई, मेरा भाई, मेरा भाई. अरे कहना साहब, ओ भाई साहब, ओ भाई साहब. बघा खाली जाणार आहे आम्ही तिथनं. इथनं रोड आहे, इथनं असा. आणि आपले 2 धुरंधर वरच आहे अजून. चला खाली सांगतो मी तुम्हाला, थांबा. तर गाईज हो का, तुम्ही बघू शकता इथं आपल्याला खाली जायचं आहे. बरं सगळ्यात महत्त्वाचं, मी आता तुम्हाला सगळ्यांचे आउटफिट दाखवतो आजचे. अरे ये मेरा भाई, 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 भागू भाई, भागू भाई, भागू. लुक दे, लुक दे. शिदू कौन है ये लोग? काम आहे शिदू. आणि सगळ्यात मेन बॉस टंग 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 KGF का रॉकी भाई. मजा. और मेरा आउटफिट देखो ये लोग को. अरे हबीबी शॉट देते कभी भी डिसिपुल ट्रायड है भाई, तेरा ट्राय है मेरे इधर खड़ा हूं तू उसे भी तू कर ले. चालू 4-5 फोटो काढायचे मला फक्त. हो एका एकाने भेटू आपण, फोटो काढतो सगळ्यांचे. फोटो वगैरे काढेल, भेटू आपण खाली. तर काय जो काम आहे आता खाली चाललंय. किरण भाऊ मेन ऑफ द रिंग आहे आजचं. आज भाऊ माझे असे फोटो काढणार आहे ना भाई. आज वो मेरे लाईफ बना देणे होता भाई. आणि खाली चाललो आम्ही राहिले. तुम्हाला ते पिक्चर माहिती का बघा, बँग बँग रातभर शूटिंग इथं झाली त्याची. हो का इथं या दगडावर कटरीना कैफ, या दगडावर ऋत्विक रोशन. आणि त्या दगडानं आता एक अजून भारी माणूस जाणार आहे. एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे प्रतीक गायकवाड, किंग ऑफ द रिंग. तुमचा क्लास गो टू ब्लॉगवाला. मग माझ्या गो टू ब्लॉग्स का ठेवलं आहे सगळ्यांना माहिती असेल. आणि काही जणांना माहिती नसेल तर सांगतो. माझं नाव मला लाडाने सगळं म्हणतात गो टू. तर का खोटं नाव खरं नाव ठेवायचं असं. म्हणून मी पण विचार केला की मी टाकतो गो टू ब्लॉग्स. खरं ठेवणार होतो बच्ची ब्लॉग, कारण मला लाडाने बच्ची पण म्हणतात. पण जाऊ दे बोललो आपलं गो टू ब्लॉगचं ठीक आहे. आता काढतो हबीबी शॉट देते, कभी बी फोटो बिटो काढतो, मजा टाकतो. बघा चला भेटू आपण नंतर. तो गाइस तुम्हारा भाई देखो किधर रुकेला है. काय भारी आहे भाई मागवा का सगळं. यस किरण भाऊ, भागेंद्र. आणि बघा अजून वरेंद्रच आहे बघा. पण आम्ही मचा डार रे नीचे भाई. मचा हात से आता खाली जायचं. वरचं चढलोय भाई लोक. मी वरचं चढलोय पण खाली उतरायचं कसं मला कळणार नाही. आता उतरतो मी खाली जाऊन. तुम्हाला खाली जाऊन भेटतो बघा.
काळी माती होईला या भार शिवार ताजा ताजा माळव्याचा होईला या भार ज्वानीच्या या मळ्यामंदी विरतीचं पाणी तर इथं शिवलिंग बनवते तर हे मेरे भाई लो बघा हर हर महादेव समुद्र आणि ते शिवलिंग वाव व्हेरी बेस्ट बेस्टम बेस्ट बघा बेस्टम बेस्ट बेस्टम बेस्ट खंडू भाऊ इथं रॉक खंड तू शपथ असा राहत जा रे लय भारी दिसतो शपथ ते तुझ्या बेस्ट आहे ना भाऊ ते पण तुझ्या फिदा होईल शपथ यार आम्ही सगळं बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आम्ही आता इथनं निघत आहे बीचवरनं आलो गडबड झाली होती जरा ते आम्ही बस बुक केली होती ना त्यांची काहीतरी ट्रॅव्हल्सवाल्यांची बस बंद झाली आहे तर ते बोलले की तुमची बुकिंग कॅन्सल झाली तर आता जरा घाई गडबड झाली त्यामुळे डायरेक्ट आलो आंघोळ केली मस्त गेलो जेवून आलो आणि आता हा हे घर जे आहे ते तुम्हारा भाई छोड़ के जाएगा ये वाला भारी मस्त आहे एकदम बघा इथं पण असं म्हणजे एकदम वाईब आहे भाई वाईब आहे इथं झाड आहे इथं म्हणजे शेती वगैरे अशी या बाजूला एक नंबर असं मस्त आहे इथं आत्ताच मी ते पाखरांना नाही का ब्रेड होता कालचा तो त्याच्यात ठेवून टाकला चालतं आता हे आपल्या गाड्या बिड्या सगळ्या हे घेऊन सगळे एक एक जण निघतात ते आणि 1 hour later. तर आम्ही आज आयुष्याच्या अशा वळणावर पोचलोय ना की चारी बाजूने फसलोय आणि अशी गत आली आहे की आम्ही चालत चाललोय ते पण 2 चौकापर्यंत घरी जायचे वांदे झाले काय करू कळत नाही आणि कसं जावं ते पण कळत नाही पण एक असा आवाज आला की मी तुम्हाला पुण्याला पोचू शकतो तर आम्ही त्यांच्याकडे धावत गेलो आणि आता ते आम्हाला पुण्याला पोचवणार आहे फक्त विषय एवढा आहे की थोडं चालत जायचं आहे जाऊ आम्ही 4 जण गाड्या द्यायला गेलो की और हम 4 भिवंडो पुढचं 2 चौकापर्यंत चालत जाणार आहे विषय खूप मोठा आहे तुम्हाला मी हां खूप लांब जायची काकू बोलल्या 10 मिनटं ते 10 मिनटं कुठलं मला अजून कळणार नाही जाएंगे और क्या होगा है पहली गाड़ी जो बुक की उसने दिया डॉज दूसरे वाले ने दिया डॉज अभी तीसरा वाला मिला वो अच्छा निकला वो बोला मैं पुणे छोड़ूंगा अभी क्या होता है तुम देखो हम पुणे पहुँचेंगे क्या नहीं वो भी देखो बघा तुम्ही पुण्यात तुमचा भाव पोचतो का नाही तुमचे बंदी सगळं पोचतो का नाही भेटूया नाही काय होते बघा खूप असा संघर्ष करून फायनली आम्ही असं बसमध्ये निवांत चिलमध्ये दिल्लीमध्ये बसलेलो आहे फिरणं टाकलं म्हणून दिले तालून आपले किती 5 धुरंधर इथं आहे 1 धुरंधर इथं आहे 1 धुरंधर तिथं आहे 1 धुरंधर इथं आहे आता सगळे बसले ते जाईल नशिबाने भेटले आता लवकर जाईल 6पर्यंत आम्ही पोहोचून पुण्यात असं आम्हाला वाटतं आहे पण पाटणीची लाईला होणार आहे पण असं वाटणार आहे अंतर असं दुखणार आहे ना उद्या झंडूवंती गरज लागणार आहे पण मी असं रॅपमध्ये काय बोलते मला पण कळणार ना बघा झोपेत कशी खिडकी बघू आणि मी बघ काय टाइमपास भेटलं दाखवण्यासारखं तर दाखवून खाण्याचा स्पॉट आहे बेकिंग आहे यार कसं मुडान झालेलं की बेकिंग चलो तर गाईस फायनली मी घरी आलेलो आहे
म्हणजे की आता मी तुम्हाला विचार करत असतो मी डायरेक्ट तुम्हाला घरी कसा काय भेटलो. पण विषय काय झाला ॲक्च्युली की ती धावपळ झाली, खूप असं दमल्यासारखं झालं, खूप म्हणजे खूप काही कळानंच नाही की काय करू काय नाही नाही का. आणि त्यामध्ये फोनचं स्टोरेज फुल आणि बशीमध्ये एवढे तर गात ते धक्के बिक्के लागून बिगून फायनली कसं तरी आम्ही 4-5 वाजता काहीतरी पुण्यात पोचलो. 6पर्यंत मी काहीतरी घरी आलो. त्यानंतर मी 8 वाजता झोपलो आणि मग भोसरीला कामासाठी गेलो. भोसरीवरनं आत्ता आलो आणि बोललो व्हिडिओ अजून एंड केला नाही, त्यामुळे व्हिडिओ एंड करून टाकू. तर काही क्लिप्स पण थोड्या काढल्याने व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही, स्टोरेज पण फुल झालं होतं. त्यामुळे तर मी जेवढं होईल तेवढं टाकायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काय पार्ट आवडला काय नाही कमेंटमध्ये करून सांगा टाईप. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. लवकरच अजून एक ब्लॉग येणार आहे, 2-3 ब्लॉग आता तुम्हाला भाई डालते जाएंगे रे, तुम देखो. लाईक शेअर सबस्क्राईब करो. व्हिडिओ कसा वाटला सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.